नमस्कार, मी प्राध्यापक संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर. मागच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या संशोधन आराखड्याच्या अनुषंगाने चर्चा करत होतो. त्यातला पहिला संशोधन आराखडा अन्वेषात्मक संशोधन आराखडा, त्यालाच आपण परिचयात्मक संशोधन आराखडा असं संबोधतो. अन्वेषात्मक संशोधन आराखड्याचा अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्य एवढा भाग आपण संपवला होता. किंवा अन्वेषात्मक संशोधन आराखड्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात, कोणकोणत्या अटी आवश्यक असतात, एवढा भाग संपवला. आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण अन्वेषात्मक संशोधन आराखड्याची उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. की सामान्यपणे अन्वेषात्मक संशोधनाचा उद्देश हा एखाद्या सामाजिक समस्येच्या मूळ कारणांचा शोध घेणे हा असतो. की एखाद्या सामाजिक समस्येशी संबंधित जी मूळ कारणं आहेत त्यांच्या वस्तुनिष्ठ बाबीनं माहिती गोळा करणं अतिशय आवश्यक असतं. म्हणून संशोधन करता त्या विशिष्ट घटनेचं स्वरूप, त्या घटनेचे परिणाम आणि त्या घटनेची वस्तुस्थिती, त्या घटनेच्या मुळाशी असणारे कारणे यांची वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून माहिती प्राप्त करण्याच्या उद्देशाने संशोधन कार्यासाठी अन्वेषात्मक संशोधन आराखड्याचा वापर करतो. म्हणजेच ज्यावेळी एखाद्या घटनेचे स्वरूप किंवा त्या घटनेसंबंधीची वस्तुस्थिती, त्या घटनेच्या मुळाशी असणारे कारणे, त्या घटनेचे परिणाम इत्यादी बाबीची वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून अध्ययन करण्यासाठी अन्वेषात्मक संशोधन आराखड्याचा वापर केला जातो. म्हणजे संशोधन समस्येचा परिचय करून घेण्याच्या दृष्टीने त्या संशोधन समस्येचं स्वरूप काय आहे, त्या संशोधन समस्येचं उगमस्थान, ओरिजिन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, ते वस्तुनिष्ठ पद्धतीनं शोधणं आणि त्या संशोधन समस्येचे काय परिणाम होतात याचं देखील इत्थंभूत माहिती या संशोधन आराखड्याचा अवलंब केल्यानंतर संशोधकाला प्राप्त करता येते. म्हणून आपण या संशोधन समस्येचं स्वरूप, म्हणजे या संशोधन आराखड्याचं स्वरूप हे रोग्याचं निदान डॉक्टर ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीने या संशोधन आराखड्याचं देखील स्वरूप असतं. की डॉक्टरकडे एखादा पेशंट गेल्यानंतर डॉक्टर त्यांना की काही निश्चित प्रश्न नसतात की त्याचे काय झालं, कसं झालं, काय होतंय, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न करून त्याला नेमका आजार काय झाला, जसजशी लक्षणं येतात तसतसे प्रश्न बदलून तो काय करत असतो, त्या रोगाचं निदान करून त्याच्यावर औषध उपचार करत असतो. जर त्याच्यातूनही नाही राहिलं तर अजून त्याची चौकशी करून पुन्हा अजून त्याचं औषध बदलून देत असतो. त्याच पद्धतीनं अन्वेषात्मक संशोधन आराखड्यामध्ये देखील त्या संशोधन समस्येचं स्वरूप, त्या संशोधन समस्येचं मूळ कारण, त्या संशोधन समस्येचे परिणाम यांची वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्यासाठी लवचिक संशोधन आराखड्याचं स्वरूप विचारात घेतलं जातं. अन्वेषात्मक संशोधन आराखडा हा लवचिक असतो. आणि मग अशा संशोधन आराखड्याची काय उद्दिष्ट असू शकतात, हा कारण तुम्हाला परीक्षेमध्ये अन्वेषात्मक संशोधन आराखडा म्हणजे काय आणि त्याची उद्दिष्ट सांगा असा प्रश्न विचारला जातो. तेव्हा आपल्याला याची उद्दिष्ट देखील पाहणं गरजेचं आहे. तर अन्वेषात्मक संशोधन आराखड्याची 7 उद्दिष्ट सांगितलेली आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे की तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात पूर्वनिर्धारित गृहीत कृत्याचे परीक्षण करणे. की संशोधकानं जी संशोधन समस्या म्हणजेच जो विषय अभ्यासासाठी निवडलेला आहे त्या विषयाशी संबंधित काही कल्पना असतात, परिकल्पना असतात, गृहीत कृत्ये असतात. तर त्या गृहीत कृत्याचं परीक्षण, पूर्वनिर्धारित गृहीत कृत्याचं परीक्षण करणं हा या संशोधन आराखड्याचा पहिला उद्देश आहे. की जी संशोधन समस्या अभ्यासासाठी निवडलेली आहे त्या संशोधन समस्येच्या संदर्भात
यापूर्वी ज्यांनी ज्यांनी अभ्यास करून त्यांची काही निष्कर्ष मांडले असतील किंवा व्यवहार्यदृष्ट्या अशा काही गोष्टी विचारात घेतली असतील, काय व्यवहार्यदृष्ट्या अशा काही गोष्टी विचारात घेतल्या असतील तर त्यांना बंदच करावं लागेल. विचारात घेतल्या असतील तर संशोधकाला त्या गृहीत कृत्याचं परीक्षण करावं लागतं की आपल्या संशोधन समस्येबद्दल सामान्य ट्रेंड व्यक्त करण्यासाठी, सामान्य प्रवृत्ती व्यक्त करण्यासाठी जी जी विधानं मांडलीत त्यामधून त्या संशोधन समस्येचं जे ज्ञान आहे ते वस्तुनिष्ठ आहे का नाही याचं परीक्षण करण्याच्या दृष्टीनं त्या गृहीत कृत्याचे परीक्षण करणं गरजेचं असतं. म्हणून संशोधन कार्यामध्ये किंवा या अन्वेषात्मक संशोधनाचा आराखड्याचा हा एक महत्त्वाचा उद्देश आहे की पूर्वनिर्धारित त्या विषयाची जी काही गृहीत कृत्य आहेत त्या गृहीत कृत्यांचं मूल्यमापन करणं, परीक्षण करणं या उद्देशा हा संशोधन दुसरा उद्देश सांगता येईल. कोणकोणत्या संशोधन पद्धतीचा वापर करणे शक्य आहे की अन्वेषात्मक संशोधन आराखड्याच्या माध्यमातून की अभ्यासासाठी कोणकोणत्या पद्धती वापरणं शक्य आहे की संशोधन समस्येचं स्वरूप, अभ्यासाची उद्दिष्ट, संशोधना विषयासंबंधित आवश्यक असणारी माहिती याचा सगळा विचार करून संशोधकाला या आराखड्याच्या माध्यमातून अभ्यासासाठी कोणकोणत्या पद्धती वापरणं शक्य आहे हे ठरवता येतं. संशोधन अधिक चांगल्या पद्धतीनं करायचं असेल तर पर्याप्त जी आवश्यक आहे तीच अभ्यास पद्धती वापरली पाहिजे. की जर तुम्ही वृद्धी की वाढीचा संदर्भ घेत असाल तर वाढीसाठी तुम्ही संयुक्त वार्षिक दर काढणार आहात का साधा वार्षिक दराचा विचार करणार आहात. तर कधीही तुम्ही म्हणजे 10-15 वर्षाच्या कालावधीत एखाद्या चलामध्ये काय चढ उतार झालेत याचा जर विचार करत असू आणि त्याच्या आधारे सामान्य निष्कर्ष मांडायचा असेल तर आपल्याला संयुक्त वृद्धी दर, कंपोनंट ग्रोथ रेट हा अधिक संयुक्तिक आहे. मग ते जर काढायचं असेल तर हे ठरवण्यासाठी म्हणजे कोणत्या अभ्यासासाठी कोणती पद्धती उपयुक्त आहे हे ठरवण्याच्या दृष्टीने देखील हा आराखडा संशोधकाला अतिशय महत्त्व देतो. म्हणून या संशोधन आराखड्याचं हे दुसरं उद्दिष्ट आहे की अभ्यासासाठी कोणकोणत्या पद्धती वापरणं शक्य आहे याचं स्पष्टीकरण करणं. तिसरा उद्देश आहे महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधणं की ज्या समस्या महत्त्वाच्या आहेत सामाजिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या ज्या ज्या समस्या महत्त्वाच्या आहेत त्याच्याकडे संशोधकाचं लक्ष वेधणं हे या संशोधन आराखड्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. की मानव हा समाजशील प्राणी आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहतो, त्याच्या अवतीभोवती अनेक घटना घडतात, अनेक व्यवहार घडतात, त्याचा तो अनुभव घेतो आणि त्या अनुभवाच्या आधारे त्याला काही प्रश्न निर्माण होतात. परंतु त्या सर्वच प्रश्न असे नसतात की जे काही प्रश्न अतिशय ज्वलंत असतात, अतिशय निकडीचे असतात. अशा प्रश्नांकडे संशोधकाचं लक्ष जर वेधायचं असेल तर त्या दृष्टीनं देखील हा अन्वेषात्मक संशोधन आराखडा अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये जगाच्या पाठीवर कोविड-19 ही महामारी आहे, ही समस्या अतिशय गंभीर आहे. या समस्येचं सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं त्या समस्येकडं जगातल्या सर्व संशोधकाचं त्या क्षेत्रामध्ये जे जे संशोधन कार्य करतात त्यांचं लक्ष वेधण्याचं काम हे अन्वेषात्मक संशोधन आराखडा करून देतं. कारण अन्वेषात्मक संशोधन आराखड्यात संशोधन समस्येचं स्वरूप, संशोधन समस्येचं कारण, संशोधन समस्येचे परिणाम याची वस्तुनिष्ठ पद्धतीनं माहिती गोळा केली जाते. आणि मग जर असं होत असेल तर कोणत्या विषयाची, कोणत्या संशोधन समस्येची माहिती गोळा करणं आवश्यक आहे, आत्ताच्या घडीला कोणत्या समस्येवर भर देणं गरजेचं आहे
हे ठरवण्याच्या दृष्टीनं देखील हा अन्वेषात्मक संशोधन आराखडा संशोधकाला मार्गदर्शक ठरतो. म्हणजे सामाजिक आणि व्यावहारिकदृष्ट्या ज्या समस्या अधिक महत्त्वाच्या आहेत त्या समस्येकडं संशोधनकर्त्याचं लक्ष वेधण्याचं कार्य अन्वेषात्मक संशोधन आराखडा करतो किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा करत असतो. म्हणून अन्वेषात्मक संशोधन आराखड्याचं हे एक उद्दिष्ट मानलं जातं की कोणत्या समस्या महत्त्वाच्या आहेत, समाजाच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं कोणत्या विषयात संशोधन होणं आवश्यक आहे, अशा विषयाकडे लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीनं हा संशोधन आराखडा अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरं त्याच्या पुढचं गृहीतक 4 नंबरचं, परिचित किंवा अपरिचित क्षेत्रात गृहीतकृत्याला आधार प्राप्त करून देणं. की नवीनच अभ्यासाचं क्षेत्र असेल, त्याचा फारसा परिचय नाही, की सर्वसामान्यांना त्याचा फारसा परिचय नाही, अशी संशोधन समस्या आहे, असा संशोधन विषय आहे की त्या विषयाबाबत, त्या समस्येबाबत फारसं संशोधन झालेलं नाही. त्या समस्येपासून बरेच अपरिचित लोक आहेत. अशा संशोधन समस्येबाबत, अपरिचित अभ्यास क्षेत्राबाबत गृहीतकृत्याला आधार प्राप्त करून देणे हा देखील या संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. की अपरिचित अध्ययन क्षेत्र असेल तर त्या क्षेत्राची ओळख झाली पाहिजे, त्या समस्येची म्हणजे त्या अपरिचित संशोधन समस्येचं स्वरूप स्पष्ट झालं पाहिजे, त्या अपरिचित संशोधन समस्येचे मूळ कारण काय आहे हे समजलं पाहिजे, या अपरिचित समस्येमुळं काय परिणाम होतात यांची वस्तुनिष्ठ माहिती गोळा करण्यामध्ये अन्वेषात्मक संशोधन आराखडा अतिशय उपयुक्त ठरतो. आणि त्या माहितीच्या आधारे त्या विषयाच्या संदर्भात आपल्याला पूर्व अनुमान, संभाव्य पूर्व अनुमान, संभाव्य पूर्ण विधान किंवा उत्तरे की त्या अपरिचित संशोधन समस्येबद्दल प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे जेव्हा संशोधक संभाव्य उत्तरे मांडतो, संभाव्य निष्कर्ष काढतो, त्या निष्कर्षाला आपण गृहीतकृत्य म्हणतो आणि त्याच्या आधारे त्या समस्येच्या संदर्भात तो सखोल संशोधन करतो आणि नंतर त्यामधून महत्त्वपूर्ण म्हणजे अपरिचित अध्ययन क्षेत्राच्या संदर्भात गृहीतकृत्ये जे मांडली जातात त्याला आधार प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं हा संशोधन आराखडा उपयुक्त ठरतो. की ज्या विषयाच्या संदर्भात, ज्या संशोधन समस्येच्या संदर्भात संशोधन फारसं झालेलं नाही, अशा अपरिचित क्षेत्राची ओळख, परिचय करून देण्याच्या दृष्टीनं अन्वेषात्मक संशोधन आराखडा उपयुक्त ठरतो. आणि त्या माध्यमातून जेव्हा संशोधन करता त्या विषयाचं अध्ययन करतो आणि त्याच्या आधारे त्या विषयाचा सामान्य कल, त्या विषयाच्या संदर्भातील सामान्य प्रवृत्ती जेव्हा विधानाच्या स्वरूपात स्पष्ट करतो त्याला आपण गृहीतकृत्य म्हणतो. हे गृहीतकृत्य हे पुढील संशोधनासाठी आधार प्राप्त करून देत असतात, पुढील संशोधनाची वाटचाल ठरवत असतात, पुढील संशोधन कसं करायचं या संदर्भातील दिशा आणि व्याप्ती निर्धारित करण्यासाठी उपयुक्त ठरतात. म्हणून अन्वेषात्मक संशोधन आराखड्याचा हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानंतर 5वा उद्देश पाहायचा असेल तर संशोधन कार्याच्या विश्वसनीयरित्या प्रारंभ करण्यासाठी. की अन्वेषात्मक संशोधन आराखड्याचा हा उद्देश आहे की एखाद्या संशोधन समस्येच्या संदर्भात अतिशय विश्वसनीयरित्या योग्य पद्धतीनं संशोधन कार्याला प्रारंभ करावायचा असेल तर ती संशोधन समस्या कशा स्वरूपाची आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. त्या संशोधन समस्येचं मूळ कारण कोणतं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या अभ्यासासाठी कोणकोणत्या पद्धती वापरणं आवश्यक आहे किंवा वापरणं गरजेचं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि यासाठी हा संशोधन आराखडा संशोधकाला उपयुक्त ठरतो. म्हणून संशोधनाचा म्हणजे संशोधन कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं
सुरू करण्याच्या दृष्टीनं हा संशोधन आराखडा सदर संशोधकाला मार्गदर्शक ठरत असतो. म्हणून हा उद्देश एक मांडला. त्याच्या पुढचा उद्देश विज्ञानाचे क्षेत्र विकसित करण्यास सहाय्य, की अन्वेषात्मक संशोधन आराखड्याचं हे एक उद्दिष्ट आहे की विज्ञानाच्या कक्षा आणि विस्तार, कक्षांचा विस्तार किंवा विज्ञानाचा विस्तार करण्यासाठी, की प्रत्येक ज्ञानशाखेमध्ये प्रत्येक विज्ञानामध्ये निरंतर सातत्याने दररोज मोठ्या प्रमाणात संशोधन चालतं आणि या संशोधनातून जे जे निष्कर्ष बाहेर निघतात त्या आधारे सामान्य नियम सिद्धांत मांडले जातात किंवा पूर्वीचे जे विचार नियम सिद्धांत असतात त्याची विश्वसनीयता तपासून घेतली जाते आणि त्यामुळं विज्ञानाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, विज्ञानाचा विस्तार होतो. या दृष्टीनं देखील हा संशोधन आराखडा अतिशय महत्त्वाचा आहे, उपयुक्त आहे. म्हणून विज्ञानाच्या कक्षा किंवा विज्ञानाचा विकास करण्याच्या दृष्टीनं देखील या सहाय्य करणं हा या संशोधन आराखड्याचा उद्देश आहे, की प्रत्येक विज्ञानाचा विचार केला तर ते विज्ञान दररोज होणाऱ्या संशोधनामधून विकसित होत आहे. निरंतर सातत्याने दीर्घकालीन चालणारी ही संशोधन प्रक्रिया आहे. त्या संशोधन प्रक्रियेमध्ये त्या विषयाच्या अनुषंगानं वेगवेगळे संशोधन कार्य होतं, वेगवेगळ्या हेतूनं केलं जातं आणि त्यामधून जे काही ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाच्या आधारे त्या विज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. म्हणून विज्ञानाचा विकास करण्याच्या दृष्टीनं सहाय्य करणे हे देखील या संशोधन आराखड्याचं उद्दिष्ट आहे. आणि शेवटचं, संशोधकाचे लक्ष अधिक महत्त्वाच्या विषयाकडे केंद्रित करणे, की व्यावहारिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्या विषयाच्या अनुषंगानं कोणते विषय महत्त्वाचे आहेत, कोणत्या विषयात संशोधन केलं पाहिजे याकडं संशोधकाचं लक्ष वेधणं हे देखील या संशोधन आराखड्याचं उद्दिष्ट आहे. कारण या संशोधन आराखड्यामध्ये कोणत्याही संशोधन विषयाच्या संदर्भात त्याचं स्वरूप, त्याचं मूळ कारण, त्या कारणांची मीमांसा, त्या समस्येचे परिणाम, त्यांची वस्तुनिष्ठ पद्धतीनं माहिती गोळा केली जाते आणि त्यामुळे हा संशोधन आराखडा वेगवेगळे कोणते विषय सर्व अर्थानं अधिक महत्त्वाचे आहेत याकडे संशोधन आराखड्यात म्हणजे याकडे लक्ष वेधण्याचं काम करत आहे. अन्वेषात्मक संशोधन आराखड्याच्या सहाय्यानं जे संशोधन कार्य केलं जातं ते 3 पातळ्यावर केलं जातं, की अन्वेषात्मक संशोधन आराखडाचा अवलंब करून जेव्हा एखाद्या संशोधन विषयाच्या संदर्भात संशोधन कार्य हाती घेतलं जातं ते 3 पातळ्यावर केलं जातं आणि त्या 3 पातळ्या म्हणजे साहित्याचं सर्वेक्षण, अनुभव सर्वेक्षण आणि तिसरं अंतर्दृष्टी प्रेरणा घटकांचे विश्लेषण, घटनांचे विश्लेषण, असे 3 पातळ्या आहेत. साहित्य सर्वेक्षण म्हणजे काय तर संशोधन समस्येच्या संदर्भात जे पूर्वी अभ्यास झालेले आहेत, शासनाच्या वेगवेगळ्या कमिट्या अभ्यास गटांनी जे अहवाल तयार केलेले आहेत, काही आपल्या संशोधन समस्येसंदर्भात सैद्धांतिक माहितीचे ग्रंथ आहेत, त्या सगळ्या ग्रंथाचा सखोल अभ्यास संशोधकानं केला पाहिजे. त्यामुळे त्या संशोधकाला आपल्या संशोधन कार्याला सैद्धांतिक आधार देता येतो. त्याचबरोबर संशोधकाला त्या सर्वेक्षणामधून या संशोधन समस्येमध्ये जे जे संशोधन झालेलं आहे त्यामध्ये काय काय उणिवा राहिल्या त्याला आपण रिसर्च गॅप म्हणतो ते शोधण्यास मदत होते. त्याचबरोबर संशोधकांनी आपण अध्ययन करताना कोणत्या विशिष्ट पैलूला महत्त्व देणं गरजेचं आहे हे स्पष्ट होतं. म्हणून हे सर्वेक्षण साहित्य सर्वेक्षणाच्या पातळीवर केलं जातं प्राथमिक, की सर्व लिटरेचर, आपण त्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असा शब्दप्रयोग वापरतो, की रिव्ह्यू ऑफ लिटरेचरच्या माध्यमातून की सर्वे करावा लागतो की आपल्या विषयाच्या संशोधन विषयासंदर्भात ज्यांनी संशोधन यापूर्वी केलेलं आहे त्या संशोधनाचा आढावा घ्यावा लागतो, त्याच्या नोंदी घ्याव्या लागतात, योग्य पद्धतीनं त्याला नोंद ठेवावी लागते. आपल्या संशोधन समस्येसंदर्भात सैद्धांतिक
ग्रंथ असतील, लेख असतील, विविध मासिक असतील, जर्नल असतील, रिसर्च पेपर असतील, MPhil PhDचे प्रबंध असतील, यांच्यातून काय काय संशोधन कार्य झाले, कोणकोणत्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या पैलूवर प्रकाश टाकलेला आहे, या संबंध बाबीचा सर्वे करून त्या विषयाच्या संदर्भात इत्थंभूत ज्ञान प्राप्त करणं गरजेचं असतं. त्यालाच म्हणतात साहित्य सर्वेक्षण, की अन्वेषात्मक संशोधन आराखड्याच्या अवलंब करून संशोधन कार्य 3 पातळीवर केलं जातं. त्यातमधलं साहित्य सर्वेक्षण. दुसरी पातळी आहे अनुभव सर्वेक्षण, की इम्पेरिकल सर्वे असं म्हणतात त्याला, की त्या घटनेच्या संदर्भात जे अभ्यासक आहेत, की त्या जी संशोधन विषय आहे त्याचं ज्ञान असणारे, त्या विषयाशी संबंधित असणारे तज्ज्ञ व्यक्ती यांना जाऊन प्रत्यक्ष संशोधकानं भेटलं पाहिजे, त्यांच्याशी विचारविनिमय केला पाहिजे आणि त्यातून त्या विषयाच्या संदर्भातील सखोल माहिती गोळा केली पाहिजे. म्हणजे एखाद्या समाजशास्त्रज्ञांनी आदिवासींचा अभ्यास करत असताना आदिवासींच्या जीवनशैलीचं किंवा आदिवासींच्या सर्व बाबींचं, व्यवहाराचं ज्याला ज्ञान आहे अशा व्यक्तीच्या संपर्कात राहून त्याच्याशी विनिमय करून अनुभवाच्या आधारे, निरीक्षणाच्या आधारे माहिती गोळा करणं, या दृष्टीनं या पातळीवर देखील अन्वेषात्मक संशोधन आराखड्याचा अवलंब करून संशोधन केलं जातं. आणि तिसरं आंतरदृष्टी प्रेरणा घटकांचे विश्लेषण, की या पातळीवर देखील अन्वेषात्मक संशोधन आराखड्याच्या साहाय्यानं, की त्याला आपण मायोपिया अझम्पशन म्हणतात, की इतरांना काय वाटतं हे स्वमनावून जाणणे, त्याला अंतरप्रेरणा म्हणतात. की मी ॲपल खाल्ल्यास मला किती समाधान मिळालं, यावरून त्यालाही तेवढंच मिळालं असता असा विचार मांडणं, त्याला म्हणतात आंतरप्रेरणा दृष्टिकोन. अशा आंतरप्रेरणा दृष्टिकोनाच्या साहाय्यातून की घटनेच्या संदर्भात पूर्वसर्वेक्षण म्हणजे साहित्य सर्वेक्षण, अनुभव आणि आंतरप्रेरणा यांचा विचार करून त्या संशोधकानं त्या संशोधन समस्येचं विश्लेषण केलं पाहिजे. आंतरदृष्टीय प्रेरणा ही एक अत्यंत महत्त्वाची आहे, की त्या विषयाच्या संदर्भात सबंध माहिती गोळा केली असता तुम्हाला काय वाटतं हे वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे स्पष्ट करणं, या दृष्टीने देखील हे संशोधन अतिशय महत्त्वाचं. या ठिकाणी अन्वेषात्मक संशोधन आराखडा हा भाग संपलेला आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण वर्णनात्मक संशोधन आराखडा घेऊ. धन्यवाद.